नमस्कार, मी सी ए रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 128ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मितहास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचा आहे. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहेत. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मी आणि मला सर्व शक्य आहे. मी सर्वांना सकारात्मक विचार, सकारात्मक ऊर्जा देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. दोन्ही अंगठ्यांनी कान बंद करायचे आहेत आणि ओंकार ध्यान करायचं आहे.
आणि आता आपण 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान करायचं आहे. चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि जे काही विचार येत असेल त्यांना एवढ्या अडवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण मारुती स्तोत्र म्हणूया. श्री मारुती स्तोत्र. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुदा रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सखळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगंदांतरा पाताल देवतांता भव्य सिंदूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजांगे उचली भाऊ आवेशे लुटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापदी बाहे ब्रह्मांडी मायलिनी नो आवळे दंतपंगती नेत्रांगणी चालीला ज्वाळा भ्रुकुटी ताटीला वळे उच्चते मुडेले माता किरटी कुंडले बरी सुवर्णकडे कासोटी घंटा किंकिर नागरा ठकारे पर्वतायसा नीटकासळ पातळू चपळांग पाहता मोठे महावैद्यल्य ते परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंद्रांत्री सारिका द्रोणू क्रोधे उत्परटीला बळे आणीला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी दाखिले मागे गतीसे तुविना नसे अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे त्याचे तुना कोठे मेरू मांदार दाखोडे ब्रह्मांडा बहुते वेळे वज्रपुच्छे करू शके त्याचे तुविना कैचे ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्रही पावती रूपविद्यादी स्तोत्र पाठे करोनिया भूतप्रेत संबंधादी रोग व्याधी समजते नासती तोडती चिंता आनंद देव दर्शने हे दरा 15 श्लोकी लाभली शोभली बरी दृढदेव निसंदेह संख्या चंद्रकळा गुणे रामदासी अगरगणु कविकुळासी मंडनु रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासती इति श्री रामदासकृत संकटन रचना मारुती स्तोत्र संपूर्णम. सावकाश डोळे उघडायचे आहेत. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे.
थँक्यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाय. खूप खूप आभारी आहे, असे सुंदर आयुष्य जगण्याबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रुली ब्लेस्ड, ट्रुली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे, क्वालिटी इज इम्पॉर्टंट दॅन क्वांटिटी. येस, क्वालिटी ही सर्वात महत्त्वाची आहे क्वांटिटीपेक्षा, प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणजेच काय तर, तुम्ही जर नामस्मरण करत असाल, भक्ती करत असाल, तर ती कशी करतात याला महत्त्व आहे, किती वेळ करता याला नाही. कारण का किती वेळ करण्यापेक्षा 5 ते 10 मिनटं केलात पण ते पूर्णपणे भावनात्मक केलं तर त्याचा फायदा नक्कीच होतो. आणि ते सेम आपल्याला लागू पडतं आपल्या बाकीच्या गोष्टींमध्येही. तुम्ही काम किती वेळ करताय यापेक्षा तुम्ही काम कसं आणि किती क्वालिटेटिव्ह करताय हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे याच्यावर चिंतन करा. तुम्ही तुमचा जो वेळ देता तो वेळ क्वालिटेटिव्ह असला पाहिजे त्या कुठल्याही गोष्टीसाठीचा, नाही की क्वांटिटेटिव्ह. तर यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.